श्री स्वामी समर्थ. नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने. मागील भागात आपण बघितलं, प्रिया दादांच्या बिल्डिंग मध्ये पोहोचते. तिला फ्लॅट नंबर माहीत असतो. ती त्या फ्लोअरला जाऊन दादांच्या फ्लॅटची बेल वाजवते. एकदा बेल वाजवते, दोनदा बेल वाजवते, पण कोणीच दार उघडत नाही. मग ती दाराची कडी वाजवते, पण तरी कोणी दार उघडत नाही. ती 15 मिनिट वाट बघते दार उघडण्यासाठी, पण काही दार उघडत नाही. आता पुढे. शेवटी ती कंटाळून रितेशला फोन लावते, पण रितेश मीटिंग मध्ये असतो. त्याचा फोन सायलेंट मोडवर असतो, म्हणून त्याला समजत नाही प्रियाचा फोन येत आहे असं. प्रिया परत एकदा रितेशला कॉल करते, पण रितेश काही फोन उचलत नाही. तिचं आणि जाऊबाईंचं इतकं बॉन्डिंग नसतं, त्यामुळे त्यांचा नंबर तिच्याकडे नसतो. शेवटी ती वैतागून जिन्याच्या पायऱ्यांवर बसते. बिल्डिंगला 4 लिफ्ट असल्यामुळे पायऱ्या कोणी वापरत नव्हतं, म्हणून पायऱ्यांवर शांतता होती. जवळपास 1 तासाने रितेशचा कॉल आला. तिने तो लगेच उचलला. रितेश: काय ग प्रिया, काय झालं, फोन केलास? प्रिया: हो, अहो घरी कोणी नाही आहे वाटतं. खूप वेळ बेल वाजवली, पण कोणी दार उघडत नाही आहे. रितेश: अगं सॉरी सॉरी, मी तुला सांगायचं विसरलोच. वहिनींनी क्लास लावला आहे. त्या 9 वाजता क्लासला जातात आणि 12 वाजता परत येतात. प्रिया: ओके. रितेश: अगं शू रॅक मध्ये चावी ठेवली आहे, बघ एकदा. पहिल्या कप्प्यात असेल ती चावी. प्रिया: ओके, बघते मी. प्रिया लगेच शू रॅक ओपन करते आणि बघते तर तिला चावी सापडते. प्रिया: अहो चावी मिळाली मला. रितेश: गुड. प्रिया: थँक्यू. रितेश: डोंट से थँक्यू. उलट मीच तुला सॉरी म्हणायला हवं. मी सकाळीच तुला सांगायला हवं होतं आणि तुझा फोन पण रिसीव्ह केला नाही. मीटिंग मध्ये होतो म्हणून फोन रिसीव्ह नाही केला. प्रिया: हो, मला वाटलंच होतं तुम्ही मीटिंग मध्ये असणार. रितेश: खूप वेळ बाहेर बसून होतीस ना ग? प्रिया: नाही नाही, जास्त काही वेळ नाही. रितेश: ओके, जा आता घरात, बोलू रात्री, ओके? प्रिया: हो हो, तुमच्या बरोबर फोनवर बोलत बोलत दार उघडून घरात आले पण मी. रितेश: ओके, चालेल, बाय. प्रिया: बाय. प्रिया फोन ठेवून किचन मध्ये जाते. 1 ग्लास पाणी घेते आणि सोफ्यावर बसून रिलॅक्स होऊन पाणी पिऊ लागते. थोडी रिलॅक्स झाल्यावर प्रिया तिची बॅग घेऊन त्यांच्या रूम मध्ये जाते. रूम छान आवरलेली होती. प्रिया लगेच वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश होते आणि ड्रेस बदलून घेते. प्रिया लगेच बॅग मधले तिचे सर्व कपडे कपाटात एका साईडला ठेवते. सर्व आवरून झाल्यावर प्रिया किचन मध्ये जाते. तिला खूप भूक लागलेली असते, म्हणून ती चेक करते तर 2 जणांना पुरेल इतका स्वयंपाक असतो. म्हणून ती लगेच 1 ताट वाढते आणि हॉलमध्ये येऊन बसते व टीव्ही पाहत पाहत जेवण करू लागते. जेवण होताच ती किचन मध्ये जाऊन ताट धुवून ठेवते व परत टीव्ही समोर येऊन बसते. थोड्या वेळाने दार वाजते. प्रिया दार उघडते तर जाऊबाई असतात. त्या दोघी एकमेकींना बघून स्माइल करतात. जाऊबाई: कशी आहेस प्रिया? प्रिया: बरी आहे, तुम्ही कशा आहात? जाऊबाई: मी मजेत. किती वाजता घरी पोहोचलीस? जाऊबाई सोप्यावर बसतात आणि प्रियाला हातानेच पाणी आणायचं खुणवतात. प्रिया किचन मध्ये जाऊन 1 ग्लास पाणी घेऊन येते आणि जाऊबाईंना देते व पुढे बोलते. प्रिया: 10 वाजता, म्हणजे 9 वाजताच पुण्यात होतो, पण घरी यायला जवळपास 10 वाजले. जाऊबाई: हो ना, पुण्यात एवढी ट्रॅफिक आहे की घरी यायला 1 तास लागूनच जातो. रितेश दादा घरी आले होते की परस्पर ड्युटीला गेले होते? प्रिया: नाही नाही, ते परस्पर ड्युटीला गेले. जाऊबाई: ओके. अगं मी पण क्लासला गेले होते. जॉब करायचा विचार आहे, मग त्यासाठी नॉलेज अपडेट करण्यासाठी कोर्स मध्ये ऍडमिशन घेतलं. 6 महिन्यांचा आहे कोर्स. प्रिया: हो का? अरे वा, छान छान. तुमचं पण इंजिनिअरिंग झालं आहे ना? जाऊबाई: हो. प्रिया: ताई, तुम्ही क्लासला गेले होते, मग आपला छोटू कुठे आहे? जाऊबाई: अगं तो स्कूल मध्ये गेला, नर्सरीला घेतलं ऍडमिशन त्याचं. प्रिया: अरे वा, छोटू स्कूल मध्ये जातो, भारीच. जाऊबाई: हो ना, छोटूला स्कूल मध्ये टाकलं आणि त्यानंतर मी घरी एकटी बोर व्हायला लागले, म्हणून जॉबचा विचार केला. प्रिया: हो, बरोबर आहे. मी तुम्हाला आधीच विचारणार होते, तुमचं इंजिनिअरिंग होऊन पण तुम्ही जॉब का करत नाही? जाऊबाई:
अगं छोटूला सांभाळेल कोण? मी जर जॉब केला तर? हा प्रश्न होता. म्हणून जॉब नव्हते करत. प्रिया, पण मुंबईला असताना सासूबाई होत्या ना सांभाळायला. जाऊबाई, नाही. अगं सासूबाई नाही सांभाळत. मी मुंबईला असताना विचारलं होतं त्यांना. त्या मला स्पष्ट बोलल्या होत्या, माझी मुलं मीच सांभाळली, तुमची मुले पण तुम्हीच सांभाळायची. असं म्हटल्यावर मग मी जॉबचा विचार सोडून दिला. प्रिया, असं आहे का? जाऊबाई, हो. चल, मला भूक लागली आहे, आपण जेवण करूयात. प्रिया, सॉरी ताई, मी पहाटेपासून उठली होती म्हणून मला खूप भूक लागली होती, तर मी जेवण करून घेतलं. तुम्हाला वाढून आणू का? जाऊबाई, असू दे, त्यात काय सॉरी म्हणायचं. यांनी मला सांगितलंच होतं तू येणार आहे म्हणून. म्हणून मग मी तुझ्या वाटचं पण जेवण बनवून ठेवलं. मग मी बसते आता जेवायला, ओके? प्रिया, ताई तुम्ही बसा ना. रोज तर तुम्हीच वाढून घेत असाल ना. आज मी तुम्हाला वाढून देते, ओके? जाऊबाई, बरं, ठीक आहे. प्रिया लगेच किचन मध्ये जाते आणि एकच ताट बनवून आणते आणि जाऊबाईंना देते. त्या दोघी परत गप्पा मारू लागतात. प्रिया, छोटू स्कूलमधून किती वाजता येतो? जाऊबाई, 3 वाजता येतो अगं. प्रिया, आत्ता 1 वाजला आहे, म्हणजे अजून 2 तास आहेत मग. जाऊबाई, हो अगं, सकाळी पण 9 वाजता जातो. 9 ते 3 म्हणजे 6 तास वेळ भेटतो मला. प्रिया, हो ना, भरपूर वेळ भेटतो तुम्हाला. पण ताई, तुम्हाला जॉब लागल्यावर मग छोटू कोणाकडे थांबेल? जाऊबाई, अगं या बिल्डिंगमध्ये एक डे केअर पण आहे. त्या डे केअरच्या ताईंशी माझी छान ओळख झाली आहे. मला जॉब लागला की छोटूला त्यांच्याकडेच ठेवेल. प्रिया, ओके. असंच गप्पा मारत मारत जाऊबाईंचं जेवण होतं. थोड्या वेळ दोघी टी व्ही बघतात आणि 3 वाजतात. 3 वाजता जाऊबाई छोटूला आणायला जाते. प्रिया तोपर्यंत टी व्ही पाहत बसते. 15 मिनिटांनी जाऊबाई छोटूला घेऊन येतात. जाऊबाई छोटूचे हातपाय धुवून त्याचे कपडे बदलून त्याला खाऊ घालतात. जाऊबाई, प्रिया, मी याला झोपवते आहे आणि मीही थोडी जरा पडते, ओके? प्रिया, बरं बरं, चालेल. जाऊबाई, तुला झोपायचं तर तू पण झोपून घे. प्रिया, हो, थोड्या वेळ टी व्ही बघते, मग नंतर झोपते. जाऊबाई, बरं, चालेल. जाऊबाई छोटूला कडेवर उचलून त्यांच्या रूममध्ये जाऊ लागतात. इतक्यात प्रिया त्यांना आवाज देते. प्रिया, ताई, हे किती वाजता येतील? जाऊबाई, अगं दोघं भाऊ जवळपास सोबतच येतात. जवळपास 7 ते 8 वाजेपर्यंत येतात. प्रिया, ओके. जाऊबाई, काय ग, आठवण येते आहे का रितेश दादांची? प्रिया जरा लाजून, नाही नाही, तसं काही नाही. जाऊबाई, अगं इतके छोटू रडू लागतो. प्रिया, काय झालं ताई? जाऊबाई, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी, पण आता हा रडतो आहे. जाऊ दे, उद्या बोलूयात. प्रिया, बरं, चालेल. जाऊबाई छोटूला घेऊन त्यांच्या रूममध्ये निघून जातात. प्रिया विचार करू लागते, आत्ता वाजले 4. रितेशजी 8 वाजता येतील, म्हणजे अजून 4 तास बाकी आहेत. प्रिया असा विचार करून हताश होते आणि टी व्ही पाहू लागते. प्रिया टी व्ही पाहता पाहता झोपी जाते. अचानक तिला दार उघडायचा आवाज येतो आणि ती उठून बसते. तर जाऊबाई दाराजवळ उभ्या असतात. थोड्या वेळाने जाऊबाई दार बंद करून घरात येतात. त्यांच्या हातात पार्सल असतं. प्रिया, दाराची बेल वाजली होती का? मला ऐकूच नाही आली. मी इथेच टी व्ही पाहत पाहत झोपी गेले होते. जाऊबाई, नाही अगं, बेल नाही वाजली. अगं माझं पार्सल आलं होतं. डिलिव्हरी बॉयचा फोन आला होता, तो घरी येतो आहे असं, म्हणून मग त्याने बेल वाजू नये म्हणून मी लगेच दार उघडून उभी होते. बेल वाजली असती तर छोटू उठला असता ना, म्हणून. प्रिया, बरोबर आहे तुमचं. जाऊबाई, तू व्यवस्थित बेडवर झोपून घे ना. प्रिया, नाही, नको आता. 5:30 वाजून गेलेत. मी चहा ठेवते, चालेल ना? जाऊबाई, हो हो, ठेव चहा. जाऊबाई छोटूला पाहून येतात तो व्यवस्थित झोपला आहे का आणि सोफ्यावर येऊन बसतात. प्रिया 2 कपमध्ये चहा घेऊन हॉलमध्ये येते आणि जाऊबाईंना चहा देते व स्वतः पण घेते. दोघी चहा घेऊ लागतात. प्रिया, ताई, दुपारी काय विचारणार होते तुम्ही? जाऊबाई, हां, अगं हेच विचारणार होते. दादा पुण्याला आणि तू मुंबईला. करमतं का गं? प्रिया जरा लाजते. जाऊबाई, अगं मी जर तुझ्या जागी असते
तर शिक्षण सोडून त्यांच्याबरोबर गेले असते. तू का नाही केलं असं? प्रिया जरा मोकळेपणाने बोलू लागते. प्रिया, तुमचं वागणं पण बरोबर आहे, पण मग माझं स्वप्न अपूर्ण राहिलं असतं. आधीच एकतर आईवडिलांनी माझ्या स्वप्नाचा विचार न करता माझं लग्न करून दिलं आणि आता हे मला सपोर्ट करत आहे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तर मी शिक्षण सोडून देणं हे मला योग्य नाही वाटलं, म्हणून मी मुंबईला राहते आहे. जाऊबाई, हो अगं, तुझं पण एकदम बरोबर आहे. खूप छान विचार आहेत तुझे. प्रिया, थँक्यू. जाऊबाई, मी यांना कायम म्हणायचे, हे दोघं कसं काय राहतात? नवरा पुण्याला, बायको मुंबईला, नवीनच लग्न झालं आहे त्यातल्या त्यात. अजून 1 वर्षसुद्धा झालं नाही आहे लग्नाला. प्रिया, जाऊबाई, तुला पण शिक्षण पूर्ण करून जॉब करायचा असेल ना? प्रिया, हो, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. जाऊबाई, आजकालच्या प्रत्येक स्त्रीने स्वतः कमवायलाच हवं. प्रिया, हो ना, बरोबर आहे. चहा पिऊन होताच दोघी मिळून स्वयंपाक करतात. स्वयंपाक होताच जाऊबाई छोटूला झोपेतून उठवून आणतात. जाऊबाई, प्रिया, छोटूला मी गार्डनमध्ये घेऊन जाते आहे. दोघं भाऊ आले की मला लगेच कॉल कर, म्हणजे मी वरती येईल. प्रिया, हो हो, पण ताई, माझ्याकडे तुमचा नंबर नाही आहे. जाऊबाई, अरे हो, माझ्याकडे पण तुझा नंबर नाही आहे. बघ ना, इतक्या दिवसापासून आपण सोबत राहतो, पण नंबरसुद्धा नाही आपला एकमेकींकडे. थांब, मी तुला मिस कॉल देते. तुझा नंबर सांग बरं. प्रिया लगेच तिचा नंबर सांगते आणि जाऊबाई तिला एक मिस कॉल देतात. दोघीजणी एकमेकींचा नंबर सेव्ह करतात. जाऊबाई, बघ, मला अजून एक आठवलं, पण आता आपण जर बोलत बसलो तर हा छोटू परत रडेल. मला आठवण कर, मोबाईल नंबर सेव्ह करण्यावर ना मी तुला सांगेल मग मला काय सांगायचं होतं ते. ओके? प्रिया, बरं बरं, चालेल चालेल. जाऊबाई छोटूला घेऊन गार्डनमध्ये जातात. प्रिया मोबाईल बघत हॉलमध्ये बसते. जवळपास अर्धा तासाने बेल वाजते. प्रिया दार उघडते तर दोघं भाऊ सोबत घरी आलेले असतात. रितेशला पाहून प्रियाचा चेहरा खुलतो. हे रितेश नोटीस करतो. दोघं भाऊ हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसतात. प्रिया लगेच किचनमधून दोघांसाठी पाणी घेऊन येते आणि देते. दादा, कशी आहेस प्रिया? प्रिया, मी बरी आहे. तुम्ही कसे आहात दादा? दादा, मी मजेत. प्रिया, चहा ठेवू का तुम्हा दोघांसाठी? दादा, रित्या, चहा घेणार का रे? दादाचं बोलणं ऐकून रितेश दादाकडे रागीट नजरेने पाहू लागतो. दादा, तुला काय झालं रे आता? असं काय पाहतो आहेस माझ्याकडे? तरी रितेश रागीट नजरेने दादाकडे पाहत असतो. दादा, ठीक आहे प्रिया, ठेव 2 कप चहा. तुमचं झाला का चहा? नाही तर तुमचा पण ठेवा आमच्याबरोबरच. प्रिया, नाही, आमचा चहा झाला. स्वयंपाकही झाला आहे. आता तुमचा चहा ठेवते. दादा, स्वयंपाक झाला आहे का? मग नको ठेवू चहा, आपण डायरेक्ट जेवणच करूयात. प्रिया मान हलवून हो म्हणते. रितेश, प्रिया, चहा नाही ठेवत आहे तर मला निंबू पाणी बनवतेस का? प्रिया परत मान हलवून हो म्हणते. दादा, प्रिया, रितेशसाठी निंबू पाणी बनवते आहेस तर माझ्यासाठी पण बनव. प्रिया परत मान हलवून हो म्हणते. दादा रितेशला पाहून म्हणतात, मी फ्रेश होऊन येतो तोपर्यंत. प्रिया, दादा, छोटूला घेऊन ताई गार्डनमध्ये गेले आहेत. मी त्यांना फोन करते आणि घरी बोलवते. दादा, बरं बरं, चालेल चालेल. रित्या, चल तू पण फ्रेश होऊन घे ना मग. रितेश परत रागाने दादाकडे एकटक पाहू लागतो. दादा शेवटी कंटाळून त्याच्या रूममध्ये निघून जातो. दादा विचार करत करतच जातो, आज रित्याला काय झालं? नुसतं रागीट नजरेने पाहतो आहे. बायको आल्यावर बदलून गेला की काय? पण इतक्या लवकर बदलून गेला हा? असा विचार करत करत दादा स्वतःशीच हसू लागला. रितेश पण फ्रेश होण्यासाठी रूममध्ये जातो. फ्रेश होऊन ड्रेस बदलून रितेश हॉलमध्ये येऊन बसतो. प्रिया जाऊबाईंना कॉल करून सांगते की दोघं भाऊ आले आहेत, तुम्ही पण लवकर घरी या. प्रिया 2 ग्लास सरबत घेऊन हॉलमध्ये येते. रितेश, दादा, सरबत आणला आहे रे प्रियाने. दादा रूममधूनच ओरडतो, आलो आलो. रितेश, प्रिया, तुला करमलं का ग आज? प्रिया मान हलवून हो, कधी नाही, कधी हो असं म्हणू लागली. तिचं वागणं पाहून रितेशला हसू आलं. प्रिया, सकाळी किती वेळ बाहेर उभी होतीस ग? प्रिया, उभी नव्हते, स्टेप्सवर बसून घेतलं होतं. तरी 1 तास बसले असावे असं वाटतं मला. रितेश, बाप रे,
भरपूर वेळ बसली ग बाहेर. प्रिया परत मान हलवून हो म्हणते. दादा रूममधून बाहेर येत. कोण भरपूर वेळ बाहेर बसलं? रितेश. अरे प्रिया, सकाळी तिला सांगायचंच विसरलो मी की घरी कोणी नाही आहे, वहिनी क्लासला गेले आहेत. ती बिचारी 1 तास पायऱ्यांवर बसून होती. दादा. काय? 1 तास पायऱ्यांवर बसून होतीस? रित्या, तुला शोभतं का असं वागणं? तुझ्या चुकीची शिक्षा तिला मिळाली. रितेश परत रागाने दादाकडे पाहू लागला. त्याची नजर पाहून दादा गोंधळात पडला. ह्याला काय झालं? हा परत आधीसारखं वागू लागला. अरे देवा, मला मदत कर, वाचव ह्याच्या रागीट नजरेपासून. काय होईल पुढे? रितेश का दादाकडे रागीट नजरेने पाहतो आहे? जाऊबाईला प्रियाला काय विचारायचं होतं फोनवरनं? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला फॉलो करा, म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना विनंती आहे, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण पुढील भाग 1000 सबस्क्रायबर झाल्यावरच मी अपलोड करणार आहे. सो सर्वांना विनंती आहे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील भाग तुम्हाला लवकर ऐकायला मिळेल. थँक्यू.